9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवाचे भक्तगण संपूर्ण भारतभर विखुरलेले आहेत. प्रत्येक सोमवारी, गुरुवारी, अमावस्या व पौर्णिमेला अनेक भक्तगण रेवणसिद्धाच्या दर्शनासाठी येत असतात. विटा आगारातून अनेक भक्त न चुकता रेवणसिद्धाला जातात. विटा ते खानापूर रोडवर विजापूर, जत, पंढरपूर, धाराशिव, सोलापूर, लातूर, अक्कलकोट, बीड, परळी, नांदेड अगदी हैदराबादपर्यंत जाणाऱ्या गाड्या या जलद आहेत. त्या विट्यातून सुटल्यावर थेट खानापुरात थांबतात. त्यामुळे रेवणसिद्धाला आलेला भक्तगण तासन तास एसटीची वाट पाहत बसतो. त्याच्या डोळ्यासमोरून अनेक जलद गाड्या सुसाट वेगाने धावतात, पण थांबा नसल्याने त्या हात करूनही थांबत नाहीत. पण आजपासून आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नातून आता प्रत्येक जलद बस रेवणसिद्ध येथे थांबणार आहे. त्यामुळे पुणे मुंबईपासून थेट कोकणातून येणाऱ्या गाड्याही इथं थांबणार आहेत. आमदार सुहास बाबर हे स्वतः हैदराबाद गाडीतून विट्यातून रेवणसिद्धपर्यंत बसने आले. त्यावेळी वाहकांनी रेवणसिद्धाचा अधिकृत थांबा असल्याचे त्यांच्या तिकीट पोर्टलवर दाखवले. त्यामुळे आता अगदी 10 मिनिटाला विट्यातून रेवणसिद्धाला जाता येणार आहे. प्रत्येक जलद बस थांबणार असल्याच्या फलकाचे उद्घाटनही आमदार सुहास बाबर यांनी केले. तसेच भक्त निवासापुढील मैदानाचेही काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. त्यामुळे भक्तगणात प्रचंड समाधानाचे वातावरण पसरले आहे. पाहुयात काय म्हणालेत आमदार सुहास बाबर. आपल्या जिल्ह्यातले एक अत्यंत महत्त्वाचं देवस्थान, नवनाथांपैकी एक रेवणनाथाच्या आज या नगरीमध्ये अनेक दिवसापासूनची इथल्या नागरिकांची, किंबहुना महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांची इच्छा होती. ज्या परजिल्ह्यातून एक्सप्रेस गाड्या येतात त्या गाड्यांचा थांबा या रेवणसिद्धाच्या मंदिराजवळ असावा अशी त्यांची अपेक्षा होती. त्या पद्धतीनं ग्रामस्थांच्या मागणीनुसार, सगळ्या समितीच्या मागणीनुसार आम्ही माननीय आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी विनंती केली होती आणि त्यांनी आदेश काढून महाराष्ट्रातल्या सगळ्या सुपरफास्ट गाड्यांचा थांबा त्या रेवणसिद्ध मंदिराला मंजूर केला. त्याचा आज शुभारंभ आम्ही सगळे मिळून करतोय. आज आपल्या पलूस बसची गाडी, शिराळा बसची, शिराळा डेपोची गाडी आपली शिराळा हैदराबाद आंतरराज्य फेरी आहे आणि त्याचा तिकीट काढून आम्ही आज, आता मला तिकीट नसते पण आम्ही बाकी सगळे तिकीट काढून आम्ही आज रेवणसिद्धाच्या दर्शनाला आलो आहे. आज शुभारंभ खऱ्या अर्थानं होतोय आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या भाविकांना याचा लाभ होईल आणि रेवणसिद्धापर्यंत डायरेक्ट येण्याचं आणि त्यांचं तिकीट आता रेवणसिद्धपर्यंत पोहोचण्यासाठी जी शासनानं मंजुरी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं शासनाचं आमचे आदरणीय मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचं मी आभार मानतो. नाही, माझं असं मत आहे की यापूर्वी आपण खूप मोठा निधी रेवणसिद्ध मंदिराच्या विकासाला दिलेला आहे. 6व्या टप्प्याचं पाणी आल्यानंतर खूप मोठा बदल ह्या भागामध्ये दिसेल. बऱ्याच दिवसाची मागणी, अगदी तुमची सुद्धा मागणी होती की हा रस्ता व्हायला पाहिजे, तो रस्ता पूर्ण झाला. पण नॅशनल हायवेनी 100 कोटीचा नवा प्रस्ताव त्या पूर्ण रस्त्यासाठी पाठवून दिला आहे. म्हणजे घाटातला राहिलेला कॉन्क्रीटचा रस्ता वायडनिंग करून सगळ्या संरक्षक भिंतीच्या हे सगळं भविष्यामध्ये येईल. मला असं वाटतं की थोडं जागेची आमची थोडं इथं प्रॉब्लेम आहे, पण भविष्यामध्ये हे मंदिर इतक्या म्हणजे सगळ्यांचंच आदराचं स्थान आहे, सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. हे ह्याला कधीच कमी काही पडणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. पण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक विनंती केली होती, शक्तिपीठ जो मार्ग जातोय आपला, तो मार्ग जर त्यांची तक्रार असेल तर अलाइनमेंट मला पंढरपूरपासून दिगंजीपासून आटपाडी, आटपाडीतून भिवघाटमधून रेवणसिद्धमधून विटा आणि विट्यातून इस्लामपूर मार्गे किंवा भाळवणी मार्गे शिरगाव करून तुम्ही कोकणात पोहोचू शकता. तो जसा शक्तिपीठ आहे तसं माझी अशी इच्छा होती की आमचा खरसुंडीचा सिद्धनाथ, आमचं रेवणगावचं आमचे वेताळबा, हे रेवणसिद्ध मंदिर, विट्यातलं नाथबाबा, असं सगळ्या जोडलं. आमच्या बलवडीची भवानी देवीचं तिथं स्थान आहे. हे सगळं जोडून तो जसा शक्तिपीठ आहे तसा हा भक्तिपीठ करावा असं पत्र मी, तो 4 पदरी करावा असं मी पत्र त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी दिलं. त्यांचं असं मत होतं की पहिल्या फेजमध्ये तो संपवतो, पण भविष्यातली ही अलाइनमेंट आम्ही तुम्हाला
करून देऊ असं त्यांनी मला त्यावर शब्द दिला होता. तेही भविष्यामध्ये आपलं प्रपोज आहे, निश्चितपणे त्याचा फायदा होईल. भक्त निवास आता म्हणजे सेवेमध्ये आलेला आहे, अजून पुढे काय प्रयोजन शासनाला? नाही, मला असं वाटतं की खूप चांगलं भक्तनिवास आपण बांधले आणि खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले. म्हणजे लोकांची भाविकांची तिथं राहण्याची चांगली व्यवस्था या निमित्तानं झाली. एक जेवणासाठी हॉल आपण आता त्या ठिकाणी बांधतोय. बऱ्याच लोकांचे प्रसाद या ठिकाणी असतात, त्याचं हॉलचं काम आपण आता काही दिवसामध्ये शुभारंभ करतोय. त्या देवाला जोडणारे सगळे रस्ते, आता सगळं गाव हे सोलरवरती गेले. अगदी उदगीर कारखान्यानं सुद्धा देवस्थानाला मदत केली आणि जे सगळे लाईट सोलरवरती नेले. म्हणजे लोकसहभागातून अधिक शासन याच्या माध्यमातून हे देवस्थान देशामध्ये अग्रस्थानी असावं यासाठी आपण प्रयत्न करू. त्या अर्थानं आज आपल्या विभागाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय भैया यांच्या पाठपुराव्यामुळं गेल्या अनेक वर्षांची भाविक भक्तांची देवस्थानकडं मागणी होती. पंढरपूर गुहागर या राज्यमार्गावर असणारं अतिशय जागृत देवस्थान आणि महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारा भाविक वर्ग यांची प्रचंड गैरसोय होत होती आणि ही बाब आम्ही मान्य भैयांच्या कानावरती गाठली. भैयाने याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं आणि अगदी थोड्याच दिवसामध्ये हा थांबा मंजूर केला. आजपासून या मार्गावरच्या सर्व जलद अतिजलद गाड्या या ठिकाणी थांबतील आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी रेवणसिद्धाच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची एक चांगल्या प्रकारची सोय आज भैयांनी या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल रेणावी ग्रामस्थ, देवस्थान आणि सर्व भाविकांच्या वतीनं आदरणीय भैया असतील, या राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब असतील, शासन असेल, तसेच यासाठी ST महामंडळाच्या अधिकारी असतील, यांनी जी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आमदार अनिल भाऊ आणि सुहासभाईंच्या माध्यमातून भक्त निवास आता लोकांच्या सेवेमध्ये आले. नेमकं कसं प्रयोजन केलंय, तिथं कुठली तक्रार येऊ नये याची तुम्ही दक्षता कशा पद्धतीने घेतली? हो, नक्कीच. अतिशय इतर देवस्थानांच्या तुलनेत आपल्या देवस्थानला भक्तनिवासाची सुसज्ज इमारत आमचे नेते कैलासवासी आदरणीय भाऊनी या ठिकाणी 2 कोटी रुपयाचं भक्तनिवास या ठिकाणी मंजूर केलं. आज सुसज्ज आणि प्रशस्त असं भक्तनिवासाची इथं या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आहे. लोक राहण्यासाठी येतात, भाविकांची या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सोय झालेली आहे.